तडोळे तालुका खटाव येथील भैरवनाथ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोनाली विभूते, शिक्षणाधिकारी, पंचायत समिती खटाव व सरपंच सौ रुपाली काळे, उपसरपंच सौ पुष्पाताई मदने व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अमोल साबळे यांनी प्रास्ताविक केले। यामध्ये या मंडळाने राबवलेले सामाजिक उपक्रम बाबत माहिती दिली। तर अध्यक्ष प्रमोद खाडे गुरुजी यांनी समाजकार्याबरोबर गणपती काळामध्ये पर्यावरणपूरक गणपतीची संकल्पना सांगून गावातील विविध ठिकाणी यश संपादन केलेल्या मुलामुलींचा गौरव करण्यात आला। तर अध्यक्ष पदावरून बोलताना सोनाली विभूते मॅडम म्हणाल्या की गावामध्ये समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळाची प्रगती होत असते। त्याचबरोबर गावातील मुलावर कौतुकाची थाप मंडळाच्या वतीने टाकली जाते। यासारखा दुसरा कुठलाही सत्कार असू शकत नाही। तर तरुणांनी स्पर्धेत कायम टिकून राहावे असेही त्यांनी बोलताना सांगितले। यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ प्रमिलाताई पळे, तसेच बाळासो पवार, महादेव पळे फौजी, तानाजी खाडे पाटील, शशिकांत साबळे गुरुजी, बाळासो खाडे गुरुजी, बबन खाडे गुरुजी, जयकर खाडे गुरुजी, पोपट माळवी गुरुजी, विजय खाडे गुरुजी, तसेच सोसायटीचे माजी चेअरमन छगन खाडे पाटील, विजय खाडे, नवनाथ साबळे अध्यक्ष, पत्रकार दत्तात्रय फाळके व जे.के. काळे व भैरवनाथ कला क्रीडा ग्रामविकास मंडळातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या माही नवनाथ साबळे, द्वितीय क्रमांक वृषाली काळे व अस्मिता पवार, तृतीय क्रमांक श्रुती संतोष पळे, चतुर्थ क्रमांक अक्षदा उमाजी पळे या सर्व विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ त्याचप्रमाणे ट्रॉफी देऊन कौतुक करण्यात आले। बरेच वर्ष झालेली आहे। मी सर म्हणले आम्ही 13 वर्ष वयाचा होतो तेव्हापासून याच्यामध्ये सक्रिय सहभाग आहे आणि इतकं सुंदर असं नाव असलेलं मंडळ आणि या मंडळाने दरवर्षी राबवलेले उपक्रम हे कौतुकास्पद आहे। आणि या कार्यक्रमासाठी आज मला या ठिकाणी बोलवलेलं आहे। या व्यासपीठावरती उपस्थित असलेले या गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, माजी सभापती, तसेच अध्यक्षांना, उपाध्यक्षांना फार मोठी जबाबदारी असते की वर्षभर जे आपण कार्यक्रम करत असतो ते कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडणं ही सर्वात मोठी जबाबदारी असते आणि निर्विघ्न पार पाडणं ही त्याहून मोठी जबाबदारी असते। गेले आणि आता हे 2 वर्ष बहुतेक आहेत की ते आता कार्यक्रम करत आहेत। नवनाथ सरांचं तर कौतुक आहे, कारण ते सर्व्हिसला लागल्यापासून त्यांना मी पाहते, त्यांचं काम खूप छान आहे। शालेय क्रीडा स्पर्धा होतात, त्या स्पर्धांचं तुम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे की जी आपली तडोळी गावातील मुलं चांगल्या तऱ्हेने घडावेत आणि त्यांचा भविष्यामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं। कला क्रीडाच नव्हे तर बौद्धिक दृष्टीने सुद्धा तडोळे गाव हे अतिशय बुद्धिमान आहे। त्यामुळं इथला प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकत आहे। आता या ठिकाणी जी मोठी माध्यम यांनी तडोळे गाव जे आहे हे आदर्श शाळेसाठी घेतलेलं आहे आणि त्यामुळं आदर्श शाळा म्हटलं की या ठिकाणी इमारत होणार का तर होईल, परंतु जो काही लोकसहभाग आहे आणि त्या लोकसहभागातून ज्या काही गोष्टी शाळेसाठी द्यायच्या आहेत त्या सर्व गावानं द्याव्यात अशी मी अपेक्षा करते।